तर आता युद्धामुळे केवळ इंधनच नाही तर तुमच्या हातातील इंटरनेटवर सुद्धा संकट आलेले आहे। आखातातील युद्धाचा भडका आता तुमच्या मोबाईल आणि कॉम्प्युटर स्क्रीनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। होर्मुझची सामुद्रधुनी केवळ खनिज तेलासाठीच नाही तर जगाच्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी सुद्धा लाईफलाईन आहे। या समुद्राच्या तळाशी असलेल्या फायबर ऑप्टिक केबलचं जाळं युद्धामुळे धोक्यात आलेलं आहे। भारतातील पश्चिमेकडील देशांशी होणारा 1/3 इंटरनेट डेटा याच मार्गावरनं जातो आणि जर या केबल्सला युद्धाचा तडाखा बसला तर हिंदुस्थानसह अनेक देशांमधील इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प होऊन डिजिटल व्यवहार कोलमडण्याची भीती निर्माण झालेली आहे। तर होर्मुझ सामुद्रधुनी डिजिटल कनेक्टिव्हिटीचा मुख्य मार्ग आहे। समुद्राखालील फायबर ऑप्टिक्स केबल्सना युद्धामुळे धोका निर्माण झालेला आहे। युद्धामुळे इंटरनेट डेटा ट्रान्सफर पूर्णतः थांबू शकतं। तर भारताचं 33% इंटरनेट ट्रॅफिक यामुळे आता धोक्यात आलेलं आहे। युरोप आणि आखाती देशांशी यामुळे संपर्क तुटण्याची शक्यता भीती व्यक्त होतीये।